योहानाचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 37 पासून 39 पर्यंत मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले, तोपर्यंत आत्मा दिलेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमच्या सणामध्ये गेलेला होता आणि इथे असं म्हटलेलं आहे की सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला. तो मोठ्याने अशासाठी म्हणाला की सगळ्यांना ऐकायला जावं. हे जे काही तो आता बोलतोय ते फक्त 1-2 व्यक्तीसाठी नाही आहे, तर सगळ्यांसाठी आहे. कोणी तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया. आणि पुढचं वचन म्हणतं की जो आत्मा त्यांना मिळणार होता, येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना जो आत्मा मिळणार होता त्याविषयी त्याने हे म्हटलं, कारण तोपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण या घडीपर्यंत येशूचा गौरव झाला नव्हता. हालेलुया, 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 हालेलुया. जो कोणी तहानलेला आहे, ज्याला तहान लागली आहे, आत्मिक तहान, देवाची तहान, ज्याला तहान लागली आहे त्याने माझ्याकडे यावं आणि प्यावं. म्हणजेच त्याच्यावर विश्वास ठेवावा. म्हणजे काय होईल, त्याला असं पाणी मिळेल जे जिवंत पाणी असेल. त्याच्यातून येशू म्हणतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. याचा अर्थ त्याची स्वतःची तहान तर भागेलच, पण त्याच्याद्वारे अनेकांची तहान भागेल. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्म्याला जिवंत पाणी म्हटलेलं आहे. जिवंत पाणी. आपण शारीरिक दृष्टीने किंवा भौतिक दृष्टीने विचार केला तरी आपल्याला कळतं की पाणी हे किती महत्त्वाचं आहे. आता इथे फार गरमी पडलेली आहे. तुम्हाला 1 ग्लास पाणी जागेवर आणून दिल्यानंतर किती बरं वाटते सांगा. घसा कोरडा पडलेला आहे, अंगामध्ये मोठी गरमी झालेली आहे आणि बाजूला जेव्हा तुमच्याजवळ थंडगार पाण्याचा पेला येतो तेव्हा किती बरं वाटते. आणि जेव्हा खूप तहान लागते आणि आपण जेव्हा पाणी पितो ना तेव्हा ते पाणी वाटत नाही, अमृत वाटते. हालेलुया. आणि फार तहान असते तेव्हा ती कोणत्याही पेयाने भागत नाही, त्याच्यासाठी पाणीच लागतं. भौतिक दृष्टीने बघितलं, शारीरिक दृष्टीने तर पाण्याला एवढं महत्त्व आहे. जर पाणी नसेल तर सगळं सुकून जाईल, मानवी जीवन सुकून जाईल. पाणी नसेल तर लोक जगात जगू शकत नाहीत. आपल्या शरीरात जास्त प्रमाण पाण्याचं आहे. शरीरात पाणी नसेल तर माणूस जिवंत राहू शकत नाही. शरीरात पाणी नसेल तर माणूस जगू शकत नाही. आत्म्यात पाणी नसेल तर तो कसा जगेल सांगा. म्हणून आत्म्याचं पाणी म्हणजे पवित्र आत्मा आहे. त्याला जिवंत पाणी म्हटलं आहे. हा पवित्र आत्मा म्हणजे हे जिवंत पाणी जेव्हा मानवी आत्म्यातून वाहतो त्यावेळेला माणसाचा आत्मा खऱ्या अर्थाने ताजा तवाना होतो. आणि येशूने तर जिवंत पाण्याच्या नद्या म्हटलेलं आहे. नद्या, एक नदी नाही तर अनेक नद्या. आणि नदी कुठे एका ठिकाणी थांबत नाही. नदी म्हणजे तलाव नाही, नदी म्हणजे पाण्याचं डबकं नाही. नदी म्हणजे वाहतं पाणी, सतत 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 वाहतं पाणी, ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यातून जीवन वाहत आहे.
त्याला स्वतःला जीवन मिळतं, त्याला स्वतःला जीवन मिळतं आणि त्याच्याद्वारे आजूबाजूच्यांना पण जीवन प्राप्त होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही अशी ठिकाणं पाहिली असतील जिकडून नदी जाते, त्याच्या आजूबाजूला सगळं हिरवंगार असते. जिथून नदी वाहते त्याच्या बाजूचं हिरवंगार असते आणि त्याच्यापासून फार लांब बघावं तर सगळं सुकलेलं असते. पण ज्या भागात नदी असते तिकडे आजूबाजूचा भाग हिरवागार असतो. तिकडे शांती वाटते, तिकडे बरं वाटते, कारण तिकडून नदी वाहते आणि नदी जिकडून वाहते तिकडून सगळ्यांना हिरवंगार करते. पवित्र आत्मा जिवंत पाणी आहे. ज्याच्यामध्ये हे जिवंत पाणी मोठ्या प्रमाणात वाहतंय त्याला स्वतःला तर जीवन प्राप्त होतंच, पण त्याच्या अवतीभोवती असणाऱ्यांनाही जीवन प्राप्त होतं. आणि म्हणून येशू म्हणाला की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. तुमच्यामध्ये असे किती लोक आहेत ज्यांनी आपल्या शेजाऱ्यांसाठी येऊन इकडे प्रार्थना केली आणि शेजारी बरे झाले, ज्यांनी आपल्या घरच्यांसाठी येऊन प्रार्थना केली आणि घरचे बरे झाले. तुम्ही इकडे येता, प्रार्थना करता किंवा तुम्ही घरी प्रार्थना करता, कुणासाठी? शेजाऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी, घरच्यांसाठी तुम्ही प्रार्थना करता आणि तुमच्या प्रार्थनेद्वारे देव त्यांना बरं करतो. याचा अर्थ असा आहे तुमच्यातून जिवंत पाण्याची नदी वाहत आहे, जी बाजूच्यांना, तुमच्या सहवासात असलेल्यांना जीवन प्राप्त करून देत आहे. तुम्ही देवाच्या कृपेचे माध्यम बनलेला आहात, तुमच्यामधून जिवंत पाणी वाहत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त शमरोनी बाईला म्हणाला होता, त्या विहिरीतलं पाणी, हे पाणी जे कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, पण मी जे पाणी देणार आहे ते जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. तो जिवंत पाण्याची भाषा करतो. जिवंत पाणी काय आहे? पवित्र आत्मा आहे. आणि ते वचनात असं म्हटलं आहे, तोपर्यंत आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता. येशूचा गौरव कधी झाला? जेव्हा त्याने सैतानाचं डोकं चिरडून क्रूसावर बलिदान केलं, तेव्हा येशूचा गौरव झाला. आणि म्हणून जोपर्यंत येशूचा गौरव झाला नव्हता तोपर्यंत पवित्र आत्मा मिळाला नव्हता. येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, 40व्या दिवशी स्वर्गात गेला आणि त्याने आपल्या मरणापूर्वीच शिष्यांना सांगून ठेवलं होतं पवित्र आत्म्याविषयी. त्याने शिष्यांना सांगितलं होतं की देव पिता तुम्हाला स्वर्गातून पवित्र आत्मा देणार आहे. जाताना असंही सांगितलं की यरुशलेम सोडून जाऊ नका. जोपर्यंत देव पिता तुम्हाला स्वर्गीय दानाने भरत नाही, पवित्र आत्मा तुम्हाला देत नाही, तोपर्यंत यरुशलेममधून बाहेर पडू नका. आणि म्हणून ते वाट बघत एकत्र प्रार्थना करत राहिले. आम्हाला प्रभूने वचन दिलं आहे, आम्हाला स्वर्गातून अलौकिक असं वरदान मिळणार आहे. ते मिळेपर्यंत आम्हाला या शहराच्या बाहेर जायचं नाही आहे. ते एका घरात राहून सतत प्रार्थना करत राहिले आणि 50वा दिवस उजाडला. जेव्हा येशूने दिलेलं वचन पूर्ण होण्याची वेळ आली आणि शिष्य एकत्रित प्रार्थना करत असताना सुसाट्याचा वारा सुटला, मोठा नाद झाला, मोठा आवाज झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते त्या आवाजाने, वाऱ्याने भरून गेलं. आणि बायबल म्हणतं आकाशातून अग्नीच्या जिभासारखा पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. हालेलुया, 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 हालेलुया. आतापर्यंत कधीही असा उतरला नव्हता. म्हणजे पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाने जसा आत्म्याचा वर्षाव केला तसा याआधी कधी झाला नव्हता. जुन्या कराराच्या काळामध्ये आपण बघतो की काही संदेष्ट्यांना, देवाच्या अभिषिक्तांना पवित्र आत्मा दिला जात होता, निवडक लोकांना, आणि तेवढ्या कामापुरता. ज्या कामासाठी देवाने त्यांना निवडलं आहे तेवढ्या कामगिरीपुरता आणि तेवढ्या निवडलेल्या लोकांनाच काय तो पवित्र आत्मा दिला जायचा. कायमचा त्यांना पवित्र आत्मा मिळत नव्हता आणि अनेकांना हा पवित्र आत्मा मिळत नव्हता. पण जे नव्या कराराचे लोक आहेत, येशूचं त्यांना वचन आहे,
पवित्र आत्म्याविषयी तो म्हणतोय, त्याने सदा सर्वदा तुम्हाबरोबर राहावे. म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला कायमसाठी देण्यात आलेला आहे, म्हणून त्याला दुसरा कैवारी म्हटलेला आहे. येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर शिष्य जेव्हा प्रार्थना करत होते आणि त्याच्या पुनरुत्थानानंतरचा 50वा दिवस उजाडला, तेव्हा त्या दिवशी देवाने मोठं सामर्थ्य पाठवून या सर्व शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं. आणि तेव्हापासून त्यांना मोठं सामर्थ्य प्राप्त झालं, मोठी हिंमत प्राप्त झाली. ते त्या घरातून बाहेर पडले, येशूच्या नावाचा प्रचार करायला लागले. त्यांच्या हातून मोठमोठी अद्भुत कामं व्हायला लागली, कारण देवाचा हात त्यांच्याबरोबर होता. ते दुबळे राहिले नाही, अशक्त राहिले नाहीत, कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आला होता. म्हणजे देव स्वतः आत्म्याच्या रूपाने त्यांच्यामध्ये वस्ती करू लागला होता. हालेलुया, हालेलुया. आणि त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत जवळजवळ 2000 वर्षे झाली. अखंडितपणे हा पवित्र आत्मा जगभर काम करत आहे. जेवढे लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत त्या सगळ्यांना पवित्र आत्मा दिला जात आहे आणि ते सगळे देवाच्या कृपेचे माध्यम बनत आहेत. अर्थात खूप लोकांना ही गोष्ट समजत नाही, म्हणून तर येशूने सांगितलं, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. जगाला पैशाची गरज नाही आहे, जगाला सोन्या रुपयाची गरज नाही आहे, जगाला मालमत्तेची गरज नाही आहे, जगाला मोठमोठ्या शैक्षणिक पदव्यांची गरज नाही आहे. जगाला पाण्याची गरज आहे, आत्मिक पाणी, जिवंत पाणी, आणि ते आहे पवित्र आत्मा. जगाला या जिवंत पाण्याची गरज आहे. जर जिवंत पाणी मिळालं तर सुकलेलं मानवी जीवन हिरवगार होईल, बहरून जाईल. हालेलुया, 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 हालेलुया. जो कोणी तहानलेला आहे त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. कुणाबद्दल? ज्याला तहान लागली आहे. कसली तहान? देवाची तहान. ज्याला देवाची तहान लागली आहे, ज्याला देवाची ओढ लागली आहे, ज्याला देवाला प्राप्त करून घ्यायचं आहे, ज्याची इच्छा आहे की देव माझ्या हृदयात आला पाहिजे, देव माझ्या जीवनात आला पाहिजे, माझ्या जीवनात देवाचं राज्य आलं पाहिजे, माझ्या जीवनात देवाचं कार्य घडलं पाहिजे, माझं जीवन देवाच्या नियंत्रणात गेलं पाहिजे, माझं वागणं, माझं बोलणं, माझं जीवन सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे असलं पाहिजे. ज्याला देवाची तहान लागली आहे, ज्याला देवाची ओढ लागली आहे, त्या प्रत्येकाला येशू म्हणतोय, त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. म्हणजे माझ्याकडे या आणि माझ्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्हाला जिवंत पाणी मिळेल, पवित्र आत्मा प्राप्त होईल. तुमचा आत्मा पुन्हा व्याकुळ होणार नाही, तुम्ही पुन्हा तहानलेले होणार नाही, कारण पवित्र आत्मा तुमच्यामध्ये येऊन वस्ती करील आणि तुमचं जीवन बहरून जाईल, आशीर्वादित होईल आणि तुमच्याद्वारे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांची जीवनं पण आशीर्वादित होतील. हालेलुया, 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 हालेलुया. काही दिवसांपूर्वी आपल्याकडे एका व्यक्तीने साक्ष दिली होती. तरुण बाई होती, तिच्यासोबत तिची आई होती. या बाईची स्थिती अशी होती की तिला 1 वर्षाचं बाळ आहे. ही आजारी झाली, आजार वाढत गेला, वाढत गेला, खूप उपचार झाले आणि शेवटी अशी परिस्थिती आली की तिला हॉस्पिटलमध्ये हातपाय बांधून ठेवलं गेलं. सुरुवातीला फक्त साध्या तापातून सुरुवात झाली आणि आजार इतका वाढला की तिला हातपाय बांधून हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. कुठलाही उपचार काम करत नव्हता. ती वेड्यासारखी करायची, कुणाला ओळखत नव्हती, अगदी स्वतःच्या 1 वर्षाच्या बाळाला पण जवळ येऊ देत नव्हती. आणि मग शेवटी काय झालं? शेवटी डॉक्टरांनी आशा सोडली की ही काही जगू शकत नाही, कारण काहीही खात पीत नव्हती, अगदी सुकलेली होती. जेवढे तिला बघायला जायचे म्हणायचे की ही आता काही वाचत नाही आहे. त्यांच्या शेजारची बाई, म्हणजे तिच्या माहेरच्या शेजारची बाई प्रार्थनेला येते. तिला जेव्हा कळालं तेव्हा ती आशीर्वादित तेल घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिच्या आईला म्हणते, घाबरू नको, अशी वेळ येईल की तुझ्या मुलीला घेऊन तू त्या प्रार्थना घरात स्टेजवर येऊन साक्ष देशील. जरी सगळे म्हणतात की तुझी मुलगी मरणार आहे, तरी माझा विश्वास आहे देव तिला उठवून उभं करेल आणि ती बरी होईल.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ती तरुण बाई पायावर उभी पण राहत नव्हती, पण ज्या वेळेला हिने तिला तेल लावलं, तेल लावता बरोबर तिच्या शरीरात बळ आलं, ती उठून उभी राहिली आणि त्यानंतर मोबाईलवरती यूट्यूबवरची प्रार्थना बघत राहिली आणि अगदी कमी दिवसामध्ये ती ठणठणीत बरी झाली, घरी आली आणि आईसोबत येऊन साक्ष दिली. तिच्यासाठी हा एवढा मोठा चमत्कार घडला. देवाने वापर कोणाचा केला? शेजारच्या स्त्रीचा. ती एक साधी अडाणी अशिक्षित बाई आहे. तुमच्याकडे शिक्षणाच्या किती मोठ्या पदव्या आहेत त्यावरून देव तुमचा वापर करणार का हे अवलंबून नाही. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, 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 हालेलुया. जिवंत पाणी, पवित्र आत्मा आपल्या प्रत्येकामध्ये असला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आपलं जीवन सुकलेलं आहे, त्याच्याशिवाय आपलं जीवन सुकून जाईल. हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये पण असला पाहिजे आणि आपल्याद्वारे दुसऱ्यांच्या जीवनात पण कार्य घडत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी महत्त्वाचं काय आहे? पहिली गोष्ट, आपल्याला देवाची तहान लागली पाहिजे. ज्याला तहानच लागली नाही त्याला पाणी प्यायला मिळत नाही. ज्याला तहान लागली आहे त्याला देव पाणी देईल. ज्याला तहानच लागली नाही आहे, म्हणजे जो म्हणतो की मला काही गरज नाही आहे. काही लोक प्रार्थनेला अशासाठी येतात की फक्त मला बरं व्हायचं आहे. पवित्र आत्मा मिळवणं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जीवनात कार्य करणं याविषयी त्यांना काही पडलेलं नसते. त्यांना एवढंच वाटते की मला बरं व्हायचं आहे. काही जण म्हणतात मला एकदा नोकरी मिळाली पाहिजे, माझं एकदा लग्न झालं पाहिजे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी घेऊन देवाकडे आलेला आहात आणि देवाने मात्र तुमच्यासाठी मोठी योजना आखलेली आहे. तुम्ही छोट्या गोष्टीचा विचार करताय, मला फक्त बरं व्हायचं आहे, मला नोकरी पाहिजे की माझं काम झालं, मला मूल झालं पाहिजे की माझं काम झालं, मला घर मिळालं पाहिजे की काम झालं. खरं तर या छोट्या गोष्टी आहेत, आपल्यासाठी मोठे वाटतात, पण खरं तर या एकदम छोट्या गोष्टी आहेत. देव या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका क्षणात देऊ शकतो, पण देवाने आपल्यासाठी मोठी योजना आखली आहे. ती काय आहे? ती अशी आहे की येशूवर विश्वास ठेवून आपण पवित्र आत्मा मिळवावा, देव आपल्यामध्ये येऊन राहावा, ज्यामुळे आपलं जीवन सामर्थ्याने भरून जाईल. आपण दुबळे राहणार नाही, अस्वस्थ राहणार नाही, कमजोर असं जीवन जगणार नाही. आज या शेवटच्या काळात सैतानाचं काम जगामध्ये एवढं वाढलं आहे की लोक छोट्या छोट्या गोष्टीने घाबरतात. किती लोक प्रार्थनेला येतात तेव्हा त्यांच्यात विश्वास वाढतो, बाहेर गेले आणि बाहेरच्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या की विश्वास परत दुबळा होतो. देवाला आम्हाला सामर्थ्यशाली बनवायचं आहे, आम्ही कमजोर आणि दुबळं जीवन जगावं ही देवाची इच्छा नाही आहे. म्हणून तर त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. हा पवित्र आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करून राहावा, आम्ही सामर्थ्यशाली बनावं आणि आमच्याद्वारे हे जिवंत पाणी दुसऱ्यांपर्यंत पोहोचावं आणि दुसऱ्यांची जीवन पण आशीर्वादित व्हावी ही देवाची इच्छा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. येशू ख्रिस्त या जगामध्ये होता त्यावेळेला तो शिष्यांच्या सोबत राहायचा, पण त्याच्या दुःख सहनाच्या आधी तो शिष्यांना म्हणतो की मला गेलं पाहिजे, मी जाणं हे तुमच्या हिताचं आहे. मी जर नाही गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही, मी गेलो तर त्याला तुमच्याकडे पाठवून देईन. येशू ख्रिस्त देहरूपाने या जगात होता आणि तो एका वेळेला एकाच ठिकाणी राहू शकत होता, पण तो म्हणतोय मी जाणं हे तुमच्या फायद्याचं आहे, तुमच्या हिताचं आहे. कारण मी जर गेलो तर मी कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवेन, आणि तो गेल्यानंतर त्याने पवित्र आत्मा पाठवला. म्हणून आज जगभर हा पवित्र आत्मा काम करत आहे. आज आपण येशूच्या नावाने इथे जमलेलो आहोत, इकडे पवित्र आत्मा काम करतोय. आणि याच वेळेला जगात अनेक ठिकाणी असे लोक अशा येशूच्या नावाने अशा ठिकाणी लोक जमलेले आहेत. चर्च म्हणून, मंडळी म्हणून लोक एकत्र जमलेले आहेत, येशूचा धावा करत आहे. त्या सगळ्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत आहे. काही लोक आपल्या कुटुंबात यूट्यूबवरती बघत आहेत, प्रार्थनेत भाग घेत आहेत. काही लोक व्यक्तिगत देवासमोर बसलेले आहेत, प्रार्थना करत आहेत. सगळ्या ठिकाणी पवित्र आत्मा काम करत आहे.
म्हणून येशू म्हणाला, मी जावं हे तुमच्या हिताचं आहे, मी गेलो तर कैवारी तुमच्याकडे येईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पवित्र आत्म्याने भरून जाणं आवश्यक आहे. केवळ आजारमुक्ती, दुःखमुक्ती आणि केवळ काहीतरी आशीर्वाद मिळवणं एवढाच उद्देश डोक्यामध्ये ठेवू नका आणि तेवढ्यासाठीच प्रार्थनेला येऊ नका. येशूवर विश्वास ठेवा आणि पवित्र आत्मा मिळवा. आत्म्याने मजबूत बना, दुबळे आणि कमजोर राहू नका. फक्त ही समस्या सुटली पाहिजे आणि हा आशीर्वाद मिळाला पाहिजे एवढ्याच गोष्टीच्या जर मागे लागलात तर शेवटी तुम्ही दुबळेच राहाल. पवित्र आत्मा तुम्हाला मिळणार नाही आणि पवित्र आत्म्याशिवाय आमच्या जीवनाला काही अर्थ नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेवढ्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि पापक्षमा मिळवली त्या सगळ्यांच्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आणि त्यांच्या या नवीन जीवनात त्यांना एका सहायकाची, कैवारी, मदतनीसची गरज आहे आणि तोच पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. तो आम्हाला या नवीन जीवनात चालायला मदत करतो. तो आम्हाला मार्गदर्शन करतो. तो आम्हाला देवाचे मार्ग दाखवतो, देवाच्या योजना दाखवतो आणि तोच आम्हाला पापाला नाही बोलण्यासाठी ताकद देतो. जरी पाप घडलं तर पश्चाताप करावा म्हणून तोच आम्हाला पश्चाताप बुद्धी देतो. म्हणजे आमच्या जीवनातील सर्व क्षेत्रामध्ये पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यापैकी किती जण पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी उत्सुक आहेत आणि किती जणांचं लक्ष फक्त एवढंच आहे, मला एकदा बरं व्हायचं आहे, मला एकदा नोकरी मिळाली पाहिजे. हे देवाला माहिती आहे, कारण तो मन पारखणारा देव आहे, अंतकरण पारखणारा देव आहे. ज्याला फक्त बरं व्हायचं आहे त्याला देव बरं करणार, तो इकडून निघून जाणार, त्याचा फायदा झाला तात्पुरता. ज्याला पवित्र आत्मा पाहिजे त्याला देव पवित्र आत्मा देणार, तो इकडून निघून जाईल, तेव्हा तो एकटा नसेल, देव त्याच्याबरोबर असेल आणि त्याचा जो फायदा होईल तो थोड्या वेळाचा नाही, कायमचा फायदा होईल. कारण येशू म्हणाला, तो सदा सर्वदा तुम्हाजवळ राहील, सदा सर्वदा. हालेलुया, 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 हालेलुया. तुम्ही प्रार्थना घरामध्ये येता तेव्हा काय घेऊन जायला पाहिजे? पवित्र आत्म्याने भरून जायला पाहिजे. नोकरी मिळणं, आजार बरे होणं या गोष्टी आमच्यासाठी आवश्यक आहेत आणि त्या देव आम्हाला देणार. पण आम्ही त्यावर आमचं लक्ष केंद्रित करून महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून येशू म्हणाला, जे कोणी स्वर्गीय पित्याकडे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देवाला तुम्हाला काय द्यायचं आहे? खूप काही, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देवाला द्यायची आहे, पवित्र आत्मा. जे स्वर्गीय पित्याजवळ मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल, किती विशेष करून आजारमुक्ती देईल, किती विशेष करून घरं देईल, किती विशेष करून नोकऱ्या देईल असं तो म्हणत नाही आहे. किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. म्हणजे देवाला आपल्याला जे काही द्यायचं आहे त्या सगळ्यातली वरची आणि महत्त्वाची टॉप गोष्ट ही आहे की त्याला आपल्याला पवित्र आत्मा द्यायचा आहे. कारण जर आपण पवित्र आत्म्याने भरून गेलो तर जिवंत पाणी आपल्यातून वाहत राहील, आपण मरणार नाही, सदा जिवंत राहू आणि दुसऱ्यांना जीवन देणारे लोक बनू. आपण स्वतः जगणार आणि जे मेलेले आहेत त्यांना पण आपण जिवंत करणार. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून हे गरजेचं आहे की आम्ही देवाकडे पवित्र आत्मा मागावा, आम्ही पवित्र आत्म्याने भरून जावं, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये काम करत राहावं, ज्यामुळे आमचाही फायदा होईल आणि आमच्या अवतीभोवतीच्या लोकांचाही फायदा होईल. भौतिक दृष्टीने बघू नका, मला फक्त हे पाहिजे आणि मला फक्त ते पाहिजे. देवाला पवित्र आत्मा द्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला त्याची तहान लागली पाहिजे, ओढ लागली पाहिजे. जोपर्यंत आम्हाला ती तहान लागत नाही तोपर्यंत देव आम्हाला पवित्र आत्मा देणार नाही. तहान लागणं गरजेचं आहे. मला पवित्र आत्मा पाहिजे, देव माझ्या हृदयात आला पाहिजे,
देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनात काम करत राहिलं पाहिजे. देवाने माझ्या जीवनाचा ताबा घेतला पाहिजे. मला जीवन मिळालं पाहिजे आणि माझ्याद्वारे अनेकांना जीवन मिळालं पाहिजे. ही तहान आहे का तुमच्यात? जर नसेल तर पहिल्याने ती तहान तुमच्यात उत्पन्न झाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काही लोक आपल्या स्तुती आराधनेमध्ये आपण आराधना घेतो. सुरुवातीला आपण लोकांना गुडघ्यावर यायला सांगत नव्हतो. अलीकडे काही महिन्यापासून आपण सुरू केलं, गुडघ्यावर या, हात उंच करा आणि देवाची आराधना करा. अनेक जण गुडघ्यावर येतात आणि अनेक जण असे असतात बसूनच राहतात. आता खरोखर जर कोणाला गुडघ्यांची समस्या असेल तर त्यांच्याविषयी मी काही सांगत नाही. पण ज्यांना काही समस्या नाही आहे, एक समस्या आहे, आळस, कंटाळा. आणि देवाला सगळं माहिती आहे. बसून पण देव प्रार्थना ऐकतो, बसून पण देव प्रार्थना ऐकतो. देवाला सगळं माहिती आहे. असं आळस करून, कंटाळा करून आणि देवासमोर पेंगुळल्यासारखे बसून जे देवाच्या आराधनेत भाग घेतात, त्यांची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने होईल का सांगा? आणि मुळात मला हे सांगा की त्यांना देवाची तहान लागली आहे का? ज्याला तहान लागली आहे त्याला सांगावं पण लागत नाही गुडघ्यावर ये. तो देवासमोर आल्यावर गुडघे टेकणारच, कारण त्याला माहीत आहे मी जमिनीवर आहे, तो स्वर्गात आहे. मी जमिनीवर आहे, तो स्वर्गात आहे. असे काही भाऊ बहिणी आहेत जे संपूर्ण स्तुती आराधनेत गुडघ्यावर राहतात, पूर्ण स्तुती आराधना गुडघ्यावर घेतात. म्हणजे त्यांना केवढी मोठी जाणीव आहे की आम्ही मातीची माणसं आहोत आणि तो महान, अविनाशी, अनादि अंत परमेश्वर आहे. मी इकडे या पृथ्वीवर आहे, तो स्वर्गात आहे. मी जेव्हा त्याच्यासमोर येतो किंवा येते तेव्हा मला किती आदर करून, त्याचा किती आदर करून त्याच्यासमोर आलं पाहिजे. आणि जे मी तुम्हाला म्हटलं ना, पेंगुळल्यासारखे बसणे, त्याच्यामध्ये तरुणांचा नंबर जास्त आहे. तरुण आणि तरुणी यांना अजून तहान लागली नाही. यांना तहान कधी लागेल? ज्या वेळेला ते खड्ड्यात पडतील तेव्हा त्यांना तहान लागेल. वयाची 40-50 पार केलेले आहेत, यांनी खड्ड्यात पडायचा अनुभव घेतला आहे आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे तो जीवनदाता, त्याच्याशिवाय आपलं काही भागत नाही. आपण आपल्या इच्छेने काही करायचा प्रयत्न केला, आपल्या मर्जीने काही केलं तरी काही होणार नाही आहे. जीवनदाता तो आहे, सगळं त्याच्या हातात आहे, कंट्रोल त्याच्याकडे आहे. त्याने जर कंट्रोल केलं आणि आपल्याला दिलं तर मिळेल, त्याने वाचवलं तर आपण वाचू. हालेलुया, 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 हालेलुया. खूप लोकांना हा शहाणपणा यायला वेळ जातो. तुम्ही खूप सारे व्हिडिओ किंवा खूप साऱ्या गोष्टी अशा बघितल्या असतील ज्यामध्ये लोक म्हणतात निसर्गाची ताकद, निसर्गाची ताकद, निसर्गाचा शहाणपणा. आता निसर्ग नावाचा कोणी माणूस आहे का? निसर्ग नावाची कोणी व्यक्ती आहे का? ही निसर्गाची ताकद नाही आहे, देवाची ताकद आहे. निसर्गाला बनवणारा देव आहे, निसर्गाला नियम लावून देणारा देव आहे, निसर्गाला मर्यादा घालणारा देव आहे, निसर्गाला घडवणारा आणि सगळं काही कंट्रोल करणारा देव आहे. पण ही अक्कल माणसाला यायला वेळ लागतो. तरुणांना तर फार वेळ असतो, कारण ते त्यांच्या तारुण्याच्या घुरमीमध्ये असतात आणि म्हणून त्यांना लवकर देवासमोर झुकायचं नसते. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तहान लागत नाही तोपर्यंत हे जिवंत पाणी तुम्हाला देव देणार नाही. तहान लागली पाहिजे. तहान म्हणजे काय? ओढ लागली पाहिजे, देवाची ओढ. देवाची ओढ ज्याला लागलेली आहे त्यालाच देव भरभरून पवित्र आत्मा देतो. हालेलुया, हालेलुया. आपले ब्रदर म्हणायचे की माझ्याकडे सामर्थ्य नव्हतं. कोणतं सामर्थ्य? हात ठेवल्यानंतर माणसं पडत नव्हती. या सामर्थ्यासाठी 19 वर्षे त्यांनी प्रार्थना केली. 19 वर्षे. 19 वर्षे म्हणजे केवढा मोठा काळ सांगा. 19 वर्षे त्यांनी रडून देवाजवळ प्रार्थना केली की मला सामर्थ्य मिळालं पाहिजे. आणि 19 वर्षानंतर 20 जून 2004ला
छोटीशी प्रार्थना सभा सुरू असताना देवाने मोठ्या प्रमाणात त्यांना सामर्थ्याचा अभिषेक केला आणि त्यानंतर सेवा कार्य मोठ्या प्रमाणात वाढत गेलं. हालेलुया, हालेलुया. त्याच्या आधी पण त्यांच्याकडे पवित्र आत्मा होता, पण एका मर्यादेमध्ये कार्य होत होतं, एका मर्यादेत. पण त्यांना मोठ्या प्रमाणात सामर्थ्य पाहिजे होतं आणि त्यासाठी 19 वर्षे रडून प्रार्थना केली. 19 वर्षानंतर देवाने सामर्थ्य दिलं आणि त्यानंतर कार्य वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. हजारो, लाखो, करोडो आत्म्यांपर्यंत त्यांच्याद्वारे सुवार्ता पोहोचली. कारण येशू म्हणाला, त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया. 20 जून 2004 नंतर त्यांच्या ब्रदरांमधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहायला लागल्या. सुरुवातीला छोट्या प्रमाणात नदी वाहत होती म्हणून छोटं छोटं कार्य घडत होतं आणि नंतर मोठ्या प्रमाणात नद्या वाहायला लागल्या तेव्हा प्रचंड मोठं कार्य घडलं. तुमच्यामध्ये असे पुष्कळ लोक आहेत ज्यांनी माझ्याकडून नाही आणि आशिष प्रार्थना घराकडून नाही तर ब्रदरांकडून सुवार्ता ऐकलेली आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात करोडो लोक आहेत ज्यांना ब्रदरांच्याद्वारे सुवार्ता मिळाली. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण ह्या नद्या वाहायला त्यांनी इतकी वर्षे रडून प्रार्थना केली. जो कोणी तहानलेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. ज्याला तहान लागली आहे, ज्याला ओढ लागली आहे, तो देवाकडे मागतो, तो देवाकडे रडतो. DJS दिनकरन पण म्हणायचे त्यांनी किती वर्षे रडून प्रार्थना केली. त्यांना मोठ्या प्रमाणात पवित्र आत्मा मिळावा म्हणून त्यांनी अनेक वर्षे रडून प्रार्थना केली आणि नंतर देवाने त्यांना मोठ्या प्रमाणात भरून काढलं आणि DJS दिनकरनच्या द्वारे भारतभर देवाचं मोठं कार्य घडलं. हालेलुया, हालेलुया. देवाने त्यांचा केवळ भारतातच नाही भारताबाहेरही अनेक देशामध्ये वापर केला सुवार्ता प्रसार करण्यासाठी आणि आत्म्यांच्या तारणासाठी. जो कोणी ताणलेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जर तहान लागली नसेल तर आम्ही कितीही कोरडेपणाने बोललो तरी आम्हाला त्याचं काही फळ मिळणार नाही. जर तहान लागली असेल तर देवपिता खुश होईल आणि आम्हाला भरभरून पवित्र आत्मा देईल आणि हा पवित्र आत्मा आमच्या जीवनात कार्य करत राहील आणि आमच्याद्वारे दुसऱ्यांच्याही जीवनामध्ये कार्य घडत राहील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. रोज देवाकडे पवित्र आत्मा मागा, पवित्र आत्म्याने भरून जा. कारण पवित्र आत्म्याशिवाय आपलं जीवन सुकलेलं आणि कोरडं आहे आणि असं जीवन जगण्याला काही अर्थ नाही आहे. पवित्र आत्म्याने भरून जा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनात वाढावं. पवित्र आत्म्याचं ज्ञान, प्रकाश, बुद्धी तुमच्या जीवनामध्ये वाढत जावी. तुमच्यामध्ये जीवन व्हावं आणि तुमच्याद्वारे दुसऱ्यांनाही जीवन मिळावं म्हणून प्रार्थना करत राहा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल. कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो. त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका.
प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येवो, पवित्र आत्मा तुमच्यावर येवो, पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येवो, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येवो आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.